कसं आहे, इडापिडा टळू दे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचं आरोग्य सुधरू दे यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी आहेत यांना नारळ फोडलेले आहे। आरोग्य विभाग यापुढे तरी सुधारला पाहिजे, आमच्या लोकांचे बळी नाही गेले पाहिजे। आरोग्य विभाग हाय हाय महापालिका हाय हाय इडापिडा टळू दे, केडीएमसीतील नागरिकांचे आरोग्य सुधारू दे अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात नारळ फोडून जोरदार आंदोलन केलं। डेंग्यूमुळे विलास म्हात्रे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ मनसेनं हे आंदोलन छेडलं। यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि उल्हास भोईर यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला। ते म्हणाले, विलास म्हात्रे हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक कमावता सदस्य होता। त्याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब निराधार झाले आहे। मनसेने महापालिकेकडून म्हात्रे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मनसे महापालिकेविरोधात याहून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही भोईर यांनी दिला। माजी आमदार प्रकाश भोईर यांनीही या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले। या घटनेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे। कसं आहे, इडापिडा टळू दे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचं आरोग्य सुधरू दे यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी आहेत यांना नारळ फोडलेले आहे की पावसाळा आला की माणसं मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुरू करतात। ते दरवर्षी यांना किती निर्लज्ज सारखं आज आम्हाला सुद्धा कंटाळा आलेला आहे की यांना किती शिव्या द्यायचा आणि किती यांच्या मागे लागायचं। पावसाळा आला की खड्ड्यामध्ये अपघात होतो, कोणाला तरी घरची चूल विसते, तसं डेंग्यू मलेरिया असे खूप पेशंट तयार असतात आणि मृत्यू। आज बेतुर्गवाड्यावर यंग एकदम म्हात्रे 30-35 वर्षाचा तरुण आहे, एकुलता एक मुलगा आहे, घरचा कमवणार एकच आहे। त्या घरच्यांनी करायचं काय? मी आपल्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय की त्या कुटुंबाला 50 लाखाची मदत करावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र आंदोलन आणि मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही।